नमस्कार, रेसिपी ऑफ नेचर या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करीत आहे। बघा, आज मी एक तुम्हाला अनोखी अशी रेसिपी दाखवणार आहे। यांना तर तुम्ही ओळखलंच असणार। ही मक्याची कणसे आहेत आणि यापासून आपण चटपटीत गोड आंबट अशी रेसिपी बनवणार। तुम्हाला ती बघायची आहे का? तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला बनवूया आपण जर मक्का आणून त्याचे जर दाणे काढून किंवा त्याला उकडून जर खाल्ले तर तेवढा टेस्टी लागत नाही, पण त्यापासून जर आपण ही अशी नवीन पद्धतीची रेसिपी बनवून जर खाल्लं तर ते खायला खूप सुंदर आणि चवदार लागतात आणि त्यामुळे लहान मुलं सुद्धा आवडीने खातील। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ बघून अशी रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खा। मक्यामध्ये भरपूर पौष्टिक गुणधर्म असतात। मक्का हे एक ऊर्जेचं स्रोत आहे। त्यामधून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात। मक्यामध्ये फायबर आहेत, त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते। यामध्ये विटॅमिन सी, ई आणि बी सुद्धा आहे। यामध्ये फॅटचे प्रमाण 2 ते 5% असते, त्यामुळे आपलं वजन कमी होण्यास पण याची फार मदत होते। यामध्ये या व्यतिरिक्त खनिजे, अँटीऑक्सिडंट भरपूर आहेत, त्यामुळे आपल्या शरीराला याचा फायदाच होतो। याचे आता आपण कवर काढून घेऊ आणि बघा, मी आता हे कणसाचं कवर काढून असे छोटे छोटे काप करून घेतले। त्याआधी मी हे धुवून घेतले होते। आता मी एका गंजामध्ये 1 ग्लास पाणी घालून थोडं मीठ घालून याला वाफवून घेणार आहे। बघा, आता मी हे मक्याची कणस छान मीठ टाकून वाफवून घेतलेली आहेत आणि कढईमध्ये बघा 1 छोट्या चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे। तुम्ही तूप पण घेऊ शकता। यामध्ये मी 4 ते 5 लसूण पाकळ्या बारीक करून घेतल्या, त्या घालत आहे। बघा, लसूण छान लालसर झालेला आहे। यामध्ये बघा अर्धा चम्मच लाल तिखट आणि चवीपुरते मीठ। यामध्ये आधीच मीठ घातलेलं आहे, वाफवले तेव्हा। यामध्ये मीठ आता कमी घातलेलं आहे। शेजवान चटणी घालत आहे। यामध्ये थोडं पाणी घालू। याला आपण आता 2 ते 3 मिनिट छान शिजवून घेऊ। यामध्ये बघा, आता आपण हे मक्याला पूर्ण असा मसाला लागेल या पद्धतीने याला फिरवून घेऊ। हा मसाला आंबट गोड चटपटीत असतो, त्यामुळे मक्का खूप सुंदर लागतो। हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपण एक कमी आचेवर वाफ काढून घेऊ। बघू आता 2 ते 3 मिनिट झाल्यावर झाकण उघडून। वाव, खूप सुंदर याचा वास येत आहे आणि खायला हे आता एकदम तयार झालेली आहे। यावर आता आपण हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि लहान मुलांना व आपल्याला पण ती सर्व करू। तुम्ही पण अशीच तुमच्या मुलांसाठी नवीन नवीन रेसिपी बनवून खाऊ घालू शकता। व माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। धन्यवाद।